नमस्कार. आज आहे गुरुवार आणि आज एकदम फ्रेश व्लॉग येणार आहे. तर सकाळी मी टिफिनला बनवलं होतं मसूरची भाजी, अख्खा मसूर. आता वाजले सकाळचे 7:30. चिकू स्कूलला गेला आहे आणि चपाती आणि भाजी केली होती मी टिफिनला, तर थोडीच ठेवली आहे. संदीपचा पण टिफिन मी भरला होता. आल्यावर त्याला तेवढीच भाजी बस होते. माझा तर उपवास आहे आणि काल होती संकट चतुर्थी, तर इथे मी छोटीशीच रांगोळी काढली होती उंबरठ्यावरती. आणि आता वाजले सकाळचे 7:30. तर आता माझं जे आहे रोजचीच कामं आहेत हे, त्याच वेळेला ती कामं होत राहतात. आणि आज मार्गशीर्षचा 3रा गुरुवार आहे. इथला जो सोफा आहे तो पण गेलेला आहे, तिथे मी प्लांट्स ठेवते. आता मी हे सगळं उचलते आणि पहिले मी झाडू बिडू मारून घेते, फरशी पुसून घेते आणि बाकी मग बाथरूम क्लीन करायचं आहे, चारी गॅलरीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि अंघोळ करायची आहे. परत पूजेसाठी जे काही सामान लागणार आहे ते सगळं साफ करायचं आहे पावडरने. तर अशी बरीच कामं आहेत. तर म्हटलं सकाळपासूनच मी ब्लॉगला सुरुवात करावा. इथला सोफा गेल्यामुळे ना खूप मोकळं वाटतंय आणि आता छान वाटतंय. पूजा रूम भरपूर जागा आहे. आता काही आपण पूजा वगैरे करायची असेल तर वगैरे. सोफा काढला होता तेव्हा दुसऱ्या दिवशीच मी हे सगळं साफ केलं होतं. पण आता आपल्याला तिथे मार्गशीर्षची पूजा आहे ती करायची आहे, मांडणी. त्यासाठी थोडंफार मी झाडून घेते आणि नंतर पूर्ण घरात व्हॅक्यूम करून घेणार आहे. चिकू स्कूलला गेला आहे आणि संदीप जरा वेळ झोपेल. तो ऑफिसला जाईल 9:30 वाजता वगैरे. तर तो झोपला आहे आता जरा वेळ. तोपर्यंत मी माझी जी कामं आहेत ती आवरून घेते. आणि आज मी चालायलासुद्धा गेली नाही, कारण 8 वाजेपर्यंत आम्ही चालतो 7ला गेल्यानंतर. तर 7 ते 8 1 तास मग चालून येणार कधी, आणि 8च्या नंतर मग घरातली सगळी कामं जी आहेत ती करायला मग असा बराच वेळ जातो. आणि घर साफ केल्याशिवाय कोणतीही पूजा मी करू वाटत नाही. आता माझ्याकडे मेड येत नाही म्हणून, नाहीतर मला तिची वाट बघावी लागली असती. तर घर आधी मी साफ सगळं करून घेते आणि 12च्या आधी मी ही पूजा करून घेते, म्हणजे दिवसभर आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहील. नाहीतर मग दुपारी मांडणार, मग लगेच दुसऱ्या दिवशी उचलायचं असतं. एकतर एकच दिवस आहे, त्यासाठी सकाळीच छान वाटतं पूजा केलेलं. मी कोणती रोजची जी देवपूजा आहे ती पण 12च्या आधीच करायचा प्रयत्न करते, म्हणजे होऊन जातं माझं 12च्या आधीच. आणि आता मी जी आहे फरशी पुसून घेते. तर मी गोमूत्र दाखवलं तुम्हाला, ते गोमूत्र मी पाण्यामध्ये टाकते आणि खडा मीठ टाकते आणि फ्लोअर जे आहे ते सगळं पुसून घेते. हे मी कधी कधी करते जेव्हा आपल्याला पिरियड्स येऊन गेले असतील, किंवा कोणता सण वगैरे असेल, किंवा अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, तेव्हाच टाकते. आणि मी फरशी पुसत असताना पहिले मंदिरापासून पुसते आणि मग बाकीचं जे आहे पूर्ण घर ते पुसते. आणि मला रोज पुसायला आवडतं, कारण फरशी पुसल्यावरतीच पूर्ण घर जे आहे ते फ्रेश वाटतं. फक्त मी रविवारी पुसत नाही, बाकी रोजच पुसते, त्यामुळे जास्त घाण होत नाही. पण या ज्या फरशा आहेत ना त्या बरोबर नाही आहे. ह्याच्यावर रांगोळी काढली असेल आपण, एखादा कलर किंवा कुंकू वगैरे असेल, तर त्याचा डाग लवकर लागतो आणि मग तो हळूहळू निघतो, एकदाच निघत नाही. जसं की दिवाळीला मी लक्ष्मीची पावलं काढली होती, तर ती हळूहळू आत्ता निघतात ते. तरी पण आहेत डाग, घासणीने मी घासून घेतलं का ते निघून जातं. तर आत्ता माझी अंघोळ वगैरे झाली आहे आणि ही काय भांडी लागणार आहेत पूजेसाठी ती मी काढून घेतलेली आहे. हे बघा सगळी स्वच्छच आहे. सगळे मी परत डब्यामध्ये ठेवले होते व्यवस्थित ऑर्गनाईज करून, आणि सगळी स्वच्छच आहे. पण परत एकदा आपण स्वच्छ धुवून घेतली तर बरं. आणि आता माझा गुळाचा चहा मी पिते आणि नंतर मग कामाला लागते, म्हणजे अजून एनर्जी येईल. तर हा सकाळचा चहा माझ्या एकटीसाठीच केला आहे. आणि इथे आहे भैया पावडर, त्यानेच मी सगळी भांडी जी आहे ते घासून घेणार आहे. भैया पावडरने भांडी खूप छान आणि स्वच्छ निघतात. पितांबरी आणि ॲक्लिन पावडरपेक्षा पण चांगली पावडर आहे ही. आता केमिकल तर सगळ्याचमध्ये असणार थोडंफार, पण ही खूप छान पावडर आहे. तर आता माझी भांडी जी आहेत तीसुद्धा सगळी घासून झालेली आहे. मी जास्त काही शूट नाही केलं कंटिन्यू, कारण माझा जो ट्रायपॉड आहे तो सुद्धा तुटलेला आहे. पुढचा जो व्लॉग आहे तोच मी कसाबसा शूट केलेला आहे, तेही तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. तर इथे सगळीची भांडी आहे स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि आता मी बसून जी आहे ती सगळी पुसून घेते. आणि फॅनसुद्धा चालू आहे, तर लवकर भांडीही सुकून जातील. आणि बाकीची काही तयारी आहे ती करून घ्यायची आहे. काल चतुर्थी होती, तर नैवेद्य हे बनवण्यातच बराच वेळ लागला. मी काही व्हिडिओ नाही केला, कारण तांबे पितेची भांडी जेवढी आपण घासतो ना तेवढी स्वच्छ निघतात आणि तेवढीच ती चमकतात. तर ही भांडी तशीच होती स्वच्छ,
पण मी फक्त एक हात फिरून घेतला, छान निघाली. आणि मी व्हिडिओ कसा तरी शूट करते, काय माहिती माझा आजच ट्रायपॉड तुटला. आता पुढे माहिती नाही, आता मी कधी घेईल किंवा तो आहे त्यालाच मला जोडावा लागेल. कसं तरी मॅनेज करते मी. पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेलच. तर थोडीफार काही फुलं आहेत, शेवंतीची पिवळी, सफेद, गुलाबाची आणि निशिगंधा. तर लास्ट टाईम मला ताईने का कमेंट्स केली होती की ती निशिगंधाच्या कळ्या आहेत. आता समयला काहीतरी थोडंफार डेकोरेट करायचं होतं. लास्ट टाईम मी केलं होतं तर थोडं वेगळं. तर इथे मी एकदम सिंपल करते. शेवंतीची फुलं आहेत तर ते चिटकवते मी डबल टेप लावून. वरती पण मी लावणार होती दिव्याच्या इथे, पण तिथे ना खूप फुलं लागणार आणि फुलं थोडी कमी आहेत, कारण परत पूजेलासुद्धा लागणार आहे आणि मंदिरातल्या पूजेलासुद्धा लागणार त्यासाठी. आणि ही फुलं संडेला आणली होती, एकदम फ्रेश आहेत अजून पण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे. तर हे अशा प्रकारे मी चिटकवायचा विचार करते, पण हे छान चिटकलं. मला वाटत होतं खाली पडतं की काय. ह्याच्या पाठचं जे डेट आहे ते मी कापून टाकते, म्हणजे व्यवस्थित ते चिटकेल. पुढच्या वेळेस मी अजून छान सजवेल समईला. ॲक्च्युली मला त्या वेण्या घ्यायच्या होत्या, तर त्या 250ला एक पॅकेट होतं, त्यासाठी मग मी जाऊ दे म्हणून मी आणलं नाही. बार्गेनिंग करण्यापेक्षा मी परवडलं तर घेते, नाही तर नाहीच घेत. इथे मी निशिगंधाच्या कळा लावायचा विचार करते, छान दिसतं का. पण ठीकठाक दिसलं ते, एवढं पण काही विशेष नाही, पण छान दिसलं. हे अशा प्रकारे. तर कालच निशिगंधाच्या कळ्या आणल्या होत्या संदीपने, त्याला मी मागवल्या होत्या. तर त्यांनी आहे ना तेवढे बघून नाही आणले वाटतं, म्हणजे सगळी चांगली आहेत पण काय काय आहेत त्यांचा जो कलर आहे तो थोडासा लालसर वाटतोय, पण छान आहेत. तेवढ्या काही पांढरं शुभ्र नाही आहेत. मी गेली ना तर मी बघूनच किती फुलं असेल तरी पण व्यवस्थित आहे का. तर हे अशा प्रकारे मी लावते आणि आपण उलटंसुद्धा लावू शकतो. माझ्याकडे जी लक्ष्मीची मोठी मूर्ती आहे तर त्याला काहीतरी डेकोरेट करावं म्हणून असंच मी सहज विचार केला होता. आदल्या दिवशीच मी विचार केला होता. तर म्हटलं लक्ष्मीच्या मूर्तीला पाठी असा चक्र आहे, तर पाठी मी अशी दोन्ही साईडला डबल टेप लावला आहे. आणि जी आपली पानं आहेत विड्याची पानं, तर ती मी अशी 3 लावते किंवा जास्त लावू का असा विचार होता माझा. पण ते कसं दिसेल ते मी बघत होते पहिले, कारण मी हे आदल्या दिवशी नव्हती करत, आजच करत होते त्यासाठी. आणि ही काही निशिगंधाच्या कळ्या आहेत तर ते आपण असं सुद्धा लावू शकतो. हे नुसतं आपण असं सुद्धा लावू शकतो, पानं आणि निशिगंधाच्या कळ्या, किंवा मग पानं काढून टाकायची आणि निशिगंधाच्या कळ्या आहेत त्याच लावायच्या, त्या पण छान दिसतात. पण हे खूप सुंदर दिसलं, मला आवडलं हे. तर हे मोठ्या मूर्तीला उठून दिसतं. फक्त मी पहिले लावून बघितलं कोणतं चांगलं दिसतं आणि नंतर मग मी डबल टेप आहे ते काढलं आणि हे काय देठ आहे ते कापून घेते आणि व्यवस्थित लावून घेते.
पहिले मी कळ्या लावून घेतल्या आहेत निशिगंधाच्या आणि नंतर मग विड्याची पानं 3च लावली आहेत आणि हे खूप सुंदर दिसतंय. फक्त ही मूर्ती आहे ना थोडी काळी काळी वाटते मला. खूप घासते मी हिला, पण माहिती नाही गोरी का निघत नाही आहे. पावडरने पण घासली मी किंवा अजून कोणतं एक पॉलिश होतं माझ्याकडे, त्यानेसुद्धा असं घासलं का निघतं, पण त्यानेही तेवढं नाही निघालं. पण तुमच्याकडे एखादी ट्रिक वगैरे असेल तर सांगा मला, टिप्स वगैरे. ही मूर्ती अशी छान गोरी निघेल. पण असं पण खूप सुंदर दिसतंय. तर समईला मी असं सजवलं आहे आणि मूर्तीलासुद्धा एकदम सिंपल पण खूप छान दिसते. बाकी पाट चौरंग जे आहे ते मी स्वच्छ पुसून घेते. ह्यातला एक पाट आणि चौरंग जो आहे तो मी वापरत होते, पण त्या दिवशी सोफ्यामध्ये दोन्ही पाट ठेवलेले, तर त्यातला एक आहे त्याला जरा धूळ वगैरे लागली होती, तर ते पण मी साफ करून घेतलं. एक पाट आणि एक चौरंग बस झालं, कारण दोन्ही पाटावर जर केलं ना तर लांब असं वाटतं, पूजा मांडली ना असं रेक्टँगलमध्ये दिसतं ते दिसताना. आणि आज जे आहे मी कोल्हापूरची महालक्ष्मीचा मुखवटा लावायचा विचार करते, कारण मागच्या 2 गुरुवारी मी एकदम स्किन टोनमध्ये जे लक्ष्मीचा मुखवटा होता तो लावला होता. तर यावेळेस असा काळ्या रंगामध्ये आहे आणि खूप सुंदर आहे. रात्रीच मी हे मुखवटा आणि दोन्ही वस्त्र काढून ठेवले होते साईडला. म्हटलं सकाळी बघूया दोघांपैकी कोणतं छान दिसेल. तर मी कन्फ्यूज होते की कोणतं देवीला वस्त्र छान दिसेल, कारण या मुखवट्याला आहे ना वरती मळवट आहे ते ऑरेंज कलरमध्ये आहे, त्यामुळे वस्त्रसुद्धा ऑरेंज नेसवायचं असा माझा विचार होता. छान दिसेल का किंवा पिंक छान दिसेल का असं. तर तुम्ही बघाच आता येणाऱ्या ब्लॉगमध्ये. एका प्लेटमध्ये मी कुंकू आणि हळद काढून घेते आणि तो ओला करून घेते. तांब्याला लावण्यासाठी लागतं. परत आपलं जी शेगडी आहे त्याची पूजा करायला, त्यासाठी ओला कुंकू करून घेते मी असं प्लेटमध्येच. त्या ह्याच्यातच केल्यानंतर मग हळूहळू बुरशी लागते आणि मग ते पूर्ण साफ करावं लागतं त्यासाठी. म्हणून आता मी ह्याच्यातच पातळ कुंकू आहे ते करून घेते आणि वात आहेत त्या 2 वातीचं एक वात करून घेते. अगरबत्ती, तुपाचे दिवे, सगळं सामान जे आहे ते मी काढून इथे ठेवून दिलं आहे. आणि हे खूप जुनं वस्त्र आहे माझ्याकडे, तर सहज मला असंच डब्यामध्ये दिसलं तर म्हटलं तुम्हाला दाखवावं. आणि बाकी काय आसन वगैरे लागणार आहे ते सुद्धा मी रात्री चॉईस करून ठेवले होते, फक्त ते वरती काढायचे होते. तर ते सगळं काढून ठेवते मी आता. आणि पुढे येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच आपला गुरुवारचा ब्लॉग. तर अशी ही सगळी माझी पूर्वतयारी झालेली आहे. थोडंफार सामान तुम्हाला दिसत नाही तिथे, पण हळूहळू ते पण मी घेऊन येते आणि मी इथे मांडते आज पूजा. हा व्हिडिओ आणि पूजेचा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यासाठी मी आधीच पोस्ट करते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.